हॅलो एव्हरीवन, आय एम स्नेहल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे आणि मी आज माझं फॅमिली इंट्रोडक्शन पण देणार आहे. तर तुम्ही बघत राहा. आज मला काजू मसाल्याची भाजी खायची इच्छा आहे, तर मी आज काजू मसाल्याची भाजी बनवते. दुर्वा, आमची दुरू माऊ चालली घरी. तर हा आलाय सनी दादा घ्यायला. बाय दुरू, बाय बाय कर. तर आता दुरू गेली घरी, तर मी आता करते. ती मला काहीच करू देत नव्हती, तर मी माझ्या भावाला काजू आणायला पाठवले होते. तर मी येताना हा काजू करीचा मसाला पण सोबत घेऊन आलेला आहे. तर हे काय मला माहीत नाही कसं करतात, पण मी आता त्याच्या माणसं वाचून मी करण्याचं ट्राय करते. तर बघू कसं बनतं. इथे मी काजू घेतले, त्यांना पाण्यात टाकून दिले गरम पाण्यामध्ये, आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो कापून घेतले आणि काजू गरम पाण्यात 10-15 मिनिटं ठेवून मग काढून घेतले. या प्रेमिक्समध्ये कांदा नव्हता सांगितला, टमाटर सांगितला होता, पण मी कांदा पण टाकते. असं वाफवून घेते कांद्याला पाण्यामध्ये. तर आता हा टमाटर मी याच्यात टाकून घेते. आणि कांदा बी टाकायचा आहे. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करायची आहे. 1.5 कप दुधामध्ये हा 50 ग्रॅमचं पूर्ण पॅकेट याच्या दुधामध्ये टाकायला लावले, मिक्स करायला लावले. आणि त्याची ती ग्रेव्ही बनेल, ती टाकायची भाजीमध्ये. आता मी 8 वाजेपासून लागले स्वयंपाकाला, पण आता 9 वाजून गेले, अजून स्वयंपाक तयार नाही आहे. आणि आज आता यांचा उपवास आहे मम्मी पप्पाचं चालू आहे की कधी बनवशील कधी नाही. पप्पा काय झालं, भूक लागली तुम्हाला? हा मम्मी खूप अपसेट झाली, काय माहिती काय झालंय मम्मीला. मम्मीचं पूर्ण सिरियल मध्ये लक्ष आहे. हा बघा कसं बघतोय, गुच्चूप लपून लपून. माझा फर्स्ट व्लॉग आहे, मला टाइम लागतोय व्हिडिओ बनवायला. हा माझा लॉंग व्हिडिओ आहे ना. हे ना खूप टाइम जातोय मला हे करायला. मी आता ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. अशी व्हिडिओ बनवता बनवता मला 9 वाजून गेलेले आहेत, पण अजून काहीच सुरुवात झालेली नाही स्वयंपाकाला. आता मी लवकर लागते. इथे 2 ते 3 पळी मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आणि मला ते तेजपत्ता टाकण्याची विसर पडून गेली, म्हणून मी नंतरला तेजपत्ता टाकला. मला काही मी लक्षात नाही. टमाटा आणि तेलाला काय झालंय, तेल गरम झालेलं तेवढं. टाकायचं का नाही, माझ्या पद्धतीने टाकून नाही का. फक्त टेस्ट लागायला पाहिजे, काही बनवू नको नुसतं नावाला. काही दुसरं बनवून तुला खायचं काय नाही, जसं बनेल तसं. नुसता टाइमपास चालू आहे केव्हा. काल पण मी माझी भाजी इतकी मस्त होती, मम्मीला खूप आवडली नाही तिला. बघू आता कसे बनवते, टाइमपास चालू केव्हा. मग तू बनवायची होती ना तेव्हा, मी तर सांगितलं होतं हे म्हणजे तिला. तू तर ब्लॉग शूटिंग करायला आला असतं, तर मग माझी एकटी तेवढी आतापर्यंत भाजी बनवून तेव्हा तयार झाली असते. माझ्या पद्धतीने टाकून दिले तिखट 2 चम्मच. थोडं जोरात बोल की. 2 चम्मच ते तिखट टाकून 2 चम्मच तेल, आणि सगळे 2 प्रकारचे तिखट, 2 प्रकारचे तिखट टाकले. आणि त्यानंतर हा काळा मसाला आहे, त्यामुळे मी 2 चम्मच टाकते. मी काय म्हणतो, मसाला कमी टाक. ते तू वाचलं का याच्यातून मसाला असेल का सांगता? तिखट नाही हा मसाला. का तो चाटून पाहिलं का? नाही तिखट, स्मेल वरून लगेच समजतं. आमच्या पोटाची वाट लावणार आहे पक्की. भाजी बघू आता हे की कसे बनवते.
बरोबर बोलते, तू नको शिकू मला. हे फ्राय करायला लावायचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती का. इथं उकडायला लावून दिले, आता बघू कसं बनते. मला माहित नाही मी जे गरम पाण्यात उकळायचे नव्हते, फक्त भिजवायचे होते. मग तेच तसंच थोड्या वेळासाठी 20-25 मिनिटं झाली. आता ही पेस्ट असं सांगितलं होतं की नंतर काजू वगैरे मिक्स करून झालं पेस्ट टाकायची. तर बघू मलाच माहित नाही भाजी कशी होणार आहे. तर मी आज फर्स्ट टाइम करते भाजी. मी माझ्या पद्धतीने करत होती, कारण इथे चालू होतं काजू मसाला आणला तर काजू मसाला ते आणला त्याच्या पद्धतीने करू असं. चांगलं उकळू जातं त्याला पाणी टाकायला आणि शिजवून घ्यायचं. कारण की दिसते वास पण भारी येतोय, पण आता काय माहिती कशी बनते. सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ टाकलं का तू? आता टाकते काय ना, मी घट्ट करून टाकली भाजी, एवढी चांगली भाजी होती. पातळ करून टाकली असेल. पातळ करून टाकली मी भाजी. घट्ट आणि पातळ मध्ये बी समजते. हा थोडं मिस्टेक होऊन जाते, आता काय त्यामुळे कामच होत नाही. प्रत्येक ठिकाणी माझी मदत लागते तिला. असं काही नाहीये, ते आता थोडी खूप गडबड झालेली त्याच्यामुळे मी तुला बोलवलं नाही. तर मला खूप वेळ होतोय आता, मी पटापट जसं आहे तसं करण्याचं, म्हणजे जसे शूट दाखवते मी तसे शूट दाखवतीये. हा माझा फर्स्ट व्लॉगमुळे मला खूप टाइम होतोय. चला बघ पुढे व्हिडिओ कशी. मला खूप लेट झालेलं आहे, मी आता मम्मीची मदत घेतेय. तिथं पोळ्या करणं चालू आहे. काय हे मम्मीला मी केल्यावर लगेच प्रॉब्लेम होतो, लगेच बोलती ताऊ पोळी. ही भाजी खूप पातळ होऊन गेली आहे. मला वाटलं ती उकडल्यानंतर थोडी घट्ट होऊन जाईल, पण खूप पातळ होऊन गेली. आता इकडे पोळ्या शेकण्याचं काम चालू आहे. इथं मम्मी पोळ्या लाटून देते आता. मी आता कस्तुरी मेथी टाकलेली आहे. अशी झालेली भाजी बघा. पराठा बनवायचा होता, पण आता खूप टाइम झालेला, त्यामुळे मी आता काही सांगू, सिंपल पोळ्याच केलेल्या आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल ना तेव्हा नक्की मी पराठा आणि काजू करीची भाजी व्यवस्थित बनवणार आहे. आज आमच्या पहिले पप्पा बसून गेले जेवायला आणि आम्ही स्वयंपाक करण्यातच आहोत. पप्पा भाजी कशी बनली? कशी बनली पप्पा भाजी? छान बनली बाई. मम्मी, मी आणि दादा आम्ही 3 जणी जेवायला बसलोय. पप्पाचं तर जेवण होऊन गेलं पहिलेच. तर आता मी विचारते दादाला भाजी कशी बनली आणि मम्मीला पण विचारते. दादा कशी बनली भाजी? चांगली बनली, कारण की मी आणून दिलं त्यानं रेडीमेड मसाला म्हणून, माझ्यामुळे चांगली बनली. असं काही नाहीये, थँक्यू बोल. असं काहीच नाहीये, मी पण चांगली बनवू शकली असती भाजी. मम्मी नीट सांग, खरंच सांग, नीट असं वरवरती नको म्हणू. छान बनली. छान बनली तर छानच सांगेल ना. मी आणलं म्हणून बनली ती छान. असं काहीच नाहीये. चला तर सर्व आवरून झाले, आता एंड करते व्हिडिओचा. विचार केला होता व्हिडिओचा असा बनेल तसा बन, पण स्वयंपाक आणि प्लस मोबाईल घेऊन रेकॉर्ड करणं हे पहिल्यांदा माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्यामुळे मला स्वयंपाकला पण उशीर झाला. मोबाईल धरून हात दुखून येतोय. शिकता बनवेल चांगले व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा हा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. राधे राधे.